श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, उद्या तुझ्यासोबत काहीतरी असे घडणार आहे ज्यासाठी तू वर्षानुवर्ष वाट पाहत होतास. बाळा, तुझे ते सर्व काही दुःख आणि क्लेश नाहीसे करणारा हा संदेश जर तू काही क्षणापर्यंत मनापासून ऐकलास तर पुढील 3 तासात तुला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. या क्षणी दुर्लक्ष करून चालणार नाहीस. बाळा, तू माझा प्रिय आहे आणि मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद या रात्रीतून तुझ्याकडे येणार आहे. तुम्ही त्यासाठी इतके प्रयत्न करत होता, आता ते शुभ कार्य आरंभ होणार आहे. कारण त्यासाठी देवाने तुम्हाला आज्ञा दिली आहे. हे देवाची आज्ञा तुमच्यासाठी खूप काही शिरदोरी आहे हे मला माहीत आहे. तेव्हा तुमच्यासाठी ते सुखाचे दिवस, ते आनंदाचे क्षण आता प्रारंभ होणार आहेत. त्यासाठी तुमच्याजवळ देवी शक्ती, देवी ऊर्जा दिल्या जात आहे. माझे आशीर्वाद निरंतर तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच येत आहे. बाळा, मनातल्या चिंता, दुःख हरण करणारा हा पवित्र दैवी ऊर्जा असलेला संदेश शेवटपर्यंत नक्की ऐक. यात तुझा भाग्य उदय करण्याची ताकद आहे. बाळा, मी जेव्हा तुला काही सांगत आहे तर मनपूर्वक, श्रद्धापूर्वक ऐक आणि त्यावर विश्वास ठेव, कारण तुझा देव तुझ्यासाठी कार्य करत आहे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, उद्या तुझ्यासोबत असे काहीतरी घडणार आहे जे तुला खूप काही शुभ मार्गावर, आनंदाच्या मार्गावर नेणारे ठरणार आहे. तुझ्या आयुष्यातील ते दुःख, ते क्लेश आणि त्या काही कमतरता नष्ट करणारे आशीर्वाद तुला या संदेशाच्या माध्यमातून मी देऊ इच्छितो. जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर तू त्याचा स्वीकार करशील आणि मनोभावे त्याचा स्वीकार कर. आणि तू स्वीकार करण्यासाठी या क्षणाला देखील सज्ज असेल तर होय स्वामी, मी ते आशीर्वाद स्वीकार करतो असे कमेंट करा. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आशीर्वाद हे तुझ्यासाठी निरंतर कल्याणकारक आहेत. देवाकडून तुम्हाला कल्याणकारी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी 2222 असे लिहा आणि कमेंटमध्ये स्वामी इज ग्रेट असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. तुझ्या सुखांना आपल्याकडे, आपल्या परिवाराकडे, कुटुंबाकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत आहे. ते सर्व काही आनंद आणि शांतता घेऊन तुझ्याकडे प्रचंड पैसा आकर्षित होईल. देवावर विश्वास ठेवा, कारण देव तुमच्यासाठी निरंतर कार्य करत आहे. माझा प्रिय बाळा, तुझा माझ्यावर विश्वास असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकायला चुकवू नकोस. जर तुम्ही स्वामीचे संदेश आणि स्वामीचे चमत्कारिक आशीर्वाद प्राप्त करू इच्छिता, ज्याचा कुणाचा देवावर श्रद्धा आणि मनपूर्वक विश्वास आहे, त्यांनी या संदेशाला लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई असे टाईप करा आणि तुमच्या प्रियजनांना अत्यंत आवडीने याला शेअर करा, कारण तुम्ही भाग्यवंत व्हाल. कारण जेव्हा तुम्ही हा इतरांपर्यंत पोचवता तेव्हा ती व्यक्ती स्वामीच्या सेवेत येऊन तुम्ही पुण्याचे भागीदार बनतात. त्यामुळे स्वामीचे संदेश तुमच्यापर्यंतही जाऊ लागतात. देवाची आज्ञा तुम्ही जर पालन केले तर तुमच्या सर्व काही संकटाची होळी झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही रात्रंदिवस जे काही कष्ट करत आहात ते देवापासून लपलेले नाहीत आणि तुमची प्रार्थना देखील स्वामी देव तुमच्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला नक्कीच देतील. यावर विश्वास ठेवा. जो कोणी स्वामीचा चमत्कार आणि अनुभव करण्यासाठी तत्पर आहे त्याला ते नक्कीच प्राप्त होतात. फक्त विश्वास आणि श्रद्धा संपूर्ण हवी. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, माझे आशीर्वाद तुझ्यावर वर्षाव करत आहे. जर पुढील 3 मिनिटे तू लक्षपूर्वक हा संदेश ऐकण्यात यशस्वी ठरला तर मी तुला वचन देतो की जोपर्यंत तुम्हाला पूर्ण आशीर्वाद मिळत नाही तोपर्यंत स्वर्ग विश्रांती घेणार नाही. बाळा, देव आणि देवाची अफाट ऊर्जा, अनंत ऊर्जा तुमच्यासाठी सतत कार्य करत आहे. जर तुम्ही देवाला काही प्रार्थना केले आहे तर विश्वास ठेवा की त्याचे उत्तर लवकरच तुम्हाला आशीर्वादासह प्राप्त होतील. स्वामी म्हणतात, बाळा, प्रत्येक क्षणाला माझी ऊर्जा आणि माझी देवी आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करत आहे. ती ऊर्जा तुझ्या सर्व काही अडचणी, अडथळे तुमच्या जीवनातून
काढून टाकण्याची माझी परवानगी त्या ऊर्जेला आहे की तुमच्या जवळील त्या सर्व काही अडचणी, दुःख, क्लेश हरण करण्यासाठी आत्ता ती ऊर्जा कार्य करणार आहे. बाळा, विश्वास ठेव. पुढील काळात तुम्ही ते देखील प्राप्त कराल ज्याची आशा तुम्ही पूर्वी सोडले होतेस. काही वेळ तुमच्यासाठी असे आशीर्वाद येतात यावर तुमचा विश्वास देखील बसत नाही, पण ते सत्य आहे. ते सत्य देवाने तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात देण्यात केले आहे, तेव्हा तुम्ही मनपूर्वक त्याचा स्वीकार करावा अशी देव तुम्हाला आज्ञा करतात. आणि जो देवाच्या आज्ञेचे पालन करू इच्छितो त्यालाच ते स्वीकार होते. तेव्हा तू सज्ज आहेस का? जर सज्ज असेल तर होय स्वामी म्हणून टाईप करा. स्वामी म्हणतात, जो कोणी असा आहे जो देवावर विश्वास ठेवत नाही, माझ्या वचनावर विश्वास ठेवत नाही, तो निरंतर माझ्या प्रेमापासून भुकेला राहील. त्याचे कधीही निरंतर त्याच्याकडे लक्ष जात नाही की मी त्याला काय देऊ इच्छितो. देव म्हणतात, जो कोणी श्रद्धापूर्वक भक्तीचा अंतःकरणाने माझी सेवा करून माझ्यापर्यंत येऊन ते सर्व काही प्राप्त करू इच्छितो आणि देवाच्या नावात सतत राहू इच्छितो त्याला माझे आशीर्वाद निरंतर आणि सतत प्राप्त होतात. स्वामी म्हणतात, बाळा, माझे आशीर्वाद एखाद्या वर्षाप्रमाणे तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करणार आहेत. ज्याप्रमाणे माझी योजना तुमच्या कल्याणासाठी आहे, तसेच तुम्ही त्या कल्याणासाठी वाट पाहत आहात, माझ्याकडे प्रार्थना करत आहात, तर तुम्हाला या रात्रीतून या प्रार्थनेचे उत्तर प्राप्त होणार आहे. निश्चित राहा, कारण माझे आशीर्वाद या रात्रीतून देखील तुझ्यासाठी चमत्कार घडवून आणतील. बाळा, त्या चमत्कारांना स्वीकार करण्यासाठी तत्पर हो, कारण जेव्हा तुमच्या दिशेने माझे आशीर्वाद येऊ लागतात तेव्हा तुमच्यासाठी ज्या अशक्य वाटणाऱ्या गोष्टी त्याही शक्य होताना तुम्हाला अनुभव करता येतात. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा तुम्ही निद्रा घ्यायला जाल तेव्हा माझा चमत्कार तुमच्याकडे येऊन तुम्हाला ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त करून देईल. कारण मी चमत्काराचा देव आहे. देवाच्या शक्तीवर, अफाट आनंद ऊर्जावर ज्याचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी स्वामी माझे दैवत असे कमेंट करायला विसरू नका. स्वामीची आज्ञा. जो कोणी स्वामीचा प्रिय आणि भाग्यशाली बाळ हे संदेश ऐकत आहे त्यावर स्वामी देव या रात्रीतून कृपावंत होते. त्याच्याकडे ज्या काही कमतरता आहे आणि ते ज्यासाठी प्रार्थना स्वामीकडे देवाकडे करत आहेत त्यांना ते सर्व काही स्वामी या रात्रीतून आशीर्वादाच्या रूपात देवोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. कारण स्वामीचे आशीर्वाद हे तुमच्यासाठी गौरवशाली आहेत. तुम्ही भाग्यवान आहात की स्वामीचे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात. तुम्ही स्वामीच्या दिव्य शक्तीशी जुळवून आहात. तुम्ही स्वामीचे भक्त आहात. स्वामीची सेवा करता. तीच व्यक्ती स्वामीची सेवा करू शकतात जे स्वामी त्यांना करण्याची आज्ञा करतात. तुम्हीही त्या दिव्य बाळापैकी एक आहात. तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात. तुम्ही भाग्यशाली आहात, कारण तुमचा भाग्य होण्याची संधी तुम्हाला स्वामीने प्रदान केले आहे. या रात्रीतून किती जणांचे ते क्लेश, संघर्ष दूर करण्यासाठी देव तुम्हाला आशीर्वादित करत आहे. जो कोणी ते आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी तत्पर आहेत त्यांनी होय म्हणून टाईप करा. देव म्हणतात, बाळा, काळजी करू नकोस, चिंता करू नकोस. जेव्हा तुला काही दुःख, यातना असे वाटत असेल की मला त्रास होत आहे, त्या क्षणाला हे लक्षात घे की देवाची ऊर्जा तुझ्यासोबत आहे. स्वामी तुझ्या पाठीशी उभे आहेत. हम गया नहीं, जिंदा आहे. या 3 वाक्यावर सतत विश्वास ठेव आणि तुझ्या कठीण काळातही तू जर ते आठवण करून ठेवले तर तुला माझे दर्शन होईल. बाळा, या रात्रीतूनही तुझ्यासाठी माझे आशीर्वाद चमत्कार रूपात येते आहे. ते मनपूर्वक स्वीकार करा, कारण तुम्ही भाग्यशाली ठराल. स्वामीचा हा दिव्य प्रकाश असलेला संदेश ज्या भक्तांनी ऐकला आहे ते परमभाग्यशाली आहेत, कारण स्वामीची आज्ञा त्यांनी मान्य केली आहे. स्वामीचा आशीर्वाद निरंतर त्याच्यावर आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबावर राहो. त्याच्या चिंता, क्लेश, समस्या या क्षणापासून स्वामी देव दूर करोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी देव तुमच्या घरात भरभराट, आनंद, पैसा, विपुलता भरघोस देवो. त्यामुळे तुमचे अनेक प्रश्न संपोत स्वामी माऊलीचा दिव्य आशीर्वाद निरंतर आणि चिरकाल
तुमच्यावर आणि तुमच्या मुलाबाळासोबत राहावं ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, आपल्या भक्तिमय चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा, म्हणजे दररोज नवनवीन भक्तिमय व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटेल. आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष घालायला विसरू नका. स्वामी आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना.